आज काय मग भाजी दादा आज कुरडवाडीला गेलता, आज मला भाजी पाहिजे. काय नाही, काही सांगायचं नाही, काही नाही. मला काय सांगितलं काजूची कर. आमची आई जेवायला बसली आणि आज आईने बघा किती चांगली माहिती सांगते आमची आई. सांगाय चहा दूध वतून प्यायचं नाही, कोरा. पकडते आता मी, मला लय राग आला. आयो ही आहे धोत्रा, विषारी धोत्रा या असावं म्हणून ठेवलाय आपला. आपल्याला लागतंय ना ह्याचं कसं आहे म्हणून ठेवला असावं जवळ. धोत्र्याचं पान जरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ठेवलंय त्याच्यावर पडलंच की त्यात. आमची आई जेवायला बसली आणि आज आईने बघा किती चांगली माहिती सांगते आमची आई. सांगाय चहा दूध वतून प्यायचं नाही, कोरा प्यायचा. कारण चहा पावडर आयुर्वेदिक आहे आणि त्यात जर दूध वतलं आणि ती उकळलं की त्याचं विष तयार होतं. विष म्हणजे ऍसिड तयार होतं आणि त्याने पित्त वाढतं, शरीरात आम्लता वाढतं. चांगलं नाही शरीराला, म्हणून कोरा प्यायचा चहा. चहा पिला तर कोरा पाहिजे. मी जर आता किती दिवस झाले, किती झाले मी कोराच पिते का नाही, लई दिवस झाले मी कोरा पिते चहा. चहा पिल्याशिवाय आमच्या आईला जमतच नाही बरं. चहा थोडा तरी लागतो. चहा बंदच करावा. मी तर असं म्हणतो की चहा बंदच थोडा तरी करावा. अर्धा कप तरी तलपती बाबा सकाळच्याला, संध्याकाळी नसला तरी चालतंय, पण सकाळच्याला पिव वाटतो आंघोळ केली की. येईल तेवढं दूध उडवून टाका. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आत्ता वाजले जवळजवळ दुपारचे 11 आणि मी चाललो आहे आता गावामध्ये, कारण की ती KYC करायची आपल्याला ह्याची गॅसची. तर त्याच्यासाठी आपल्याला लागते गॅसचं पासबुक आणि आधार कार्ड. असंच ना, तिथं जाऊन तेवढं करायची, कुरडवाडीला जायचे, थोडंफार कामं करायची कुरडवाडीतली आणि परत माघारी यायचं आपल्याला. तर गाई नेहून बांधलेलं आहे मी. सकाळ सकाळ काय दाखवायला जमलं नाही तुम्हाला. वातावरणाचं आभाळाचं आहे, ढग येते, ते पावसाची शक्यता आहे. पण आता काय होते काय माहीत. पाऊस आता पडला तर जोरात पडावा, नाहीतर मग पाऊसाने उघडीप दिली तर ही कामं तरी होतील, नाहीतर मग कामं अशी ढकलत चालली. खालचं रान आपलं तर इतकं चगाळ झाले की नावच काढणार का. तर चला कुरवाडीला जाऊ आता. जाता जाता म्हणलं गायींच्या जागा बदलून जाव्या. चिंगी तर वाटत बघते माझी. चिंगी आलो आलो. चिंगीने गुंडाळून घेतलंय दावर सगळं. तिला अजून असं वाटतंय की मी बारकीच आहे आणि घरचीच आहे ना होती, त्यामुळं लाडकी आहे. होय चिंगू, चिंगू गेली असती ह्या घरात ना, पण तिचं नशीब चांगलं म्हणून वाचले, नाहीतर हे पेशंटने मार्गी लावायचा विचार केला होता. केलता पण जाऊ द्या म्हणलं, चांगली आहे, आपल्या घरची आहे, लाडकी आहे. तिथनं पुढं समज येईल तिला. चुका होते त्या सगळ्याकडून. होय का, मालकीने हात मोडला. हां, त्याला काय कळते का, मुख्य जनावर आहे. चला गायींची जागा बदलली दोन्हीच्या. तर म्हाताऱ्या गायची ती जाता जाता बदलल म्हणली जागा. लागले खायला, गवत चांगला आहे इथं खायला. काजू घेतला अर्धा किलो, पोहे 2 किलो आणि उडीद डाळ घेतली. उडीद डाळ आपल्याकडे होती पण डाळ नसेल त्याच्यामुळे परत डाळ घेतली. किती झालं? 634. मी आलो कपड्याच्या दुकानात. तिथं बघतोय मी, मला थोडंसं बरमुडा बघतोय आणि चिकीसाठी अंडर घेतलेले आहेत आपण. त्यातले 1-2 पसंत करून घेऊन जायचं घरी. 560. तर बरंच आपल्याला जेवढं पाहिलं होतं तेवढं घेतलं. आता आपल्या मुगावर मावा पडलेला आहे, तर त्यासाठी ऑर्गॅनिक आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे. म्हणजे जे बाबा आपल्याला घरी खायसाठी पाहिजे ना, तर लिंबोळी तेल भेटतं. लिंबोळी तेल काय ऑर्गॅनिकच आहे आणि ते सहजासहजी उपलब्ध होतं. त्यांनी सुद्धा मावा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतोय. तर आपण ते घेऊ आता दुकानात जाऊन. आपण हे औषध घेतलं आहे युनिम म्हणून. लिंबोळी तेल आहे, ते स्पेशल आपल्या मुगासाठी आणि ऑर्गॅनिक आहे.
आता गावात आलोय आणि जाता जाता पाणी घेऊन जायचं आहे आपल्याला. एक ड्रम तेवढं टाकीवर पुढं ठेवायचं आणि घेऊन जायचं म्हणजे कामात काम सगळं होत आहे. बाटला असा पुढं ठेवला आहे आपण टाकीवर. इकडे गाय सोडल्या ते चरायला रिकामे जायचं का? नाही नाही मग? मी नाही काय केलं आई त्यांनी पाणी पाजून बांधले. बांधले ते का? मला मी वाटलं. सोडून माझ्या हाताला बडद अजून कुठं तरी बरं हे ह्याला फवारायला औषध आणला, आणलं का? निमतेल आणलंय. हा. 10,000 ppmचं पूर्ण ऑर्गॅनिक आहे, काय अडचण नाही आपल्याला. म्हणजे नैसर्गिक लिंबोळी तेल आपलं. मग काय बरं. हां एकदम मावरलं की हे थोडं थोडं मावा कुठं कुठं आहे ते सगळं जाईल हाय नाही. अहो, बघितलं मी आता फिरून. आहे ना? हां मग मारून घेतो. निमतेला ना जाईन का पण जाते जाते बघू फावरानंतर बघू. ती कडवडपणा असतो ना हा त्याच्यामुळे जाते ते. बरं झालं की. जाते दुसरी औषधं मारण्यापेक्षा आपल्याला घरी खायला पाहिजे ना त्याच्यामुळे. चला घरी यायचं. चला चला जायचं की. तात्यांचं चालू आहे यूट्यूबवरचा कार्यक्रम बघायचं. इकडं आपला सरदार्या आणि इकडं ह्याचं नामकरण अजून केलेलं नाही, चांगलं नाव सुचवायचं आहे. ही ह्याचा मामा आहे आणि त्याचा ही भाचा आहे. ही मामा भाच्याची जोड लावायची आपल्याला. कुठे गेली? हाय का? म्हणलं कुठे गेली काय? तर तुरीत गवत काढायचं, आपलं आपलं काम आता चालू करायचं आहे आपल्याला. तुरीत फरक पडला की अगं रोजच्या रोज गवत काढलंय तसं चांगली दिसायला लागली. हिला सरीला माती लावून घेऊ, चांगला फरक पडेल. ही आहे धोत्रा, विषारी धोत्रा हे असावं म्हणून ठेवलाय आपला. आपल्याला लागतंय ना. हा. ह्याचं पुढच्या कसं आहे महिन्यात म्हणून ठेवला असावं जवळ. धोत्र्याचं पान जरी मोहरीचं तेल तिळाचं तेल लावून गरम करून गुडघ्यावर मारलं, जिथं मार लागलाय अशा ठिकाणी जरी बांधलं तुम्ही तरी सुद्धा त्याचा आराम पडतो, सूज ही कमी येते, चांगला फरक पडतो. तर धरायची वळ आपली आपली. आपली आपली म्हणजे तुम्ही एकटाच काढणार. मी एकटाच धरणार आहे, फक्त तू बस की जरा निदान. गप्पा मारायला एखादा माणूस असला जोडीला तर बरं वाटतं. आणि आपल्याकडे गोकर्ण पण आहे बघा. हो हे गोकर्ण ही अशी येते की ते बी कुठं ना कुठं पडतं. ही सुद्धा चांगली वनस्पती आहे, अपराजिता म्हणायचं हिला. हे असं गवत काढून टाकले. चालू आहे तिकडे त्यांचं गवत काढायला. एवढा आपला ह्याला मांडव करावं लागेल. हा घेवड्याचा वेल मस्त आलाय. इथे एक आलाय, ह्या इथे एक आहे. तिथं पण होता पण सगळ्यात एक निघला. जाऊ द्या आता. आणि ही आपला मस्तपैकी तीळ आहे. पण आमच्या कारभारीला जरा संशय आहे, ही तीळच आहे का दुसरं काय टाकलंय बायकोने. तिळाचं मी बघितलं होतं लई ठिकाणी, तर त्याची पानं जरा वेगळी दिसत. ती पांढरा तीळ असतो. कसला आहे? काळा तीळ आहे आपला गावरान. काळा तीळ आहे का? गावरान काळा पण काळा नाही. ही वेगळा आहे तीळ आपला. गावरान तीळ आहे. गावरान आहे ना. हा वा वा वा. ह्याचं बी करू आणि पुढल्या वर्षी अर्धा एकर तीळच करू की. एक नंबर भावात जातो बरं का. ही ऑर्गॅनिक पूर्ण करायचं आपण. ऑर्गॅनिकच आपली शेतीच ऑर्गॅनिक आहे म्हणल्यावर तसं काय. नाही का? हा. काय काय वेळेस आपण करतो, पण जिथं काय आपल्याला घरी खायचं आहे अशा टायमाला आपण ते काय करत नाही. हा. जसं की आता मूग आहे, मुगावर आता मीच ते लिंबोळी तेलच आणले मारायला. नाही पण ह्याच्या आधी आपण कवा काय फवारले. नाही काय जवळजवळ रोग 7-8 वर्ष पडायचंच झाली. की. पण आता माझं काय म्हणणं होतं, एक फवारणी करावी म्हणजे उत्पन्नात वाढ होईल. ती मावा जर गेला ना तर उत्पन्नात चांगली वाढ होईल. पण नको दोन्ही आपल्याला क्विंटल organicच मूग पाहिजे. होईल की आपल्याला. असा बी होतोय. होतंय ना. ऑर्गॅनिकच फवारायचं, फक्त निम तेळच टाकायचं आपल्याला, बाकी काय नाही. आणि ही तिळच आहे बघा. ज्यांनी गावरान तीळ बघितलाय ना त्यांनी कमेंट करून सांगा बरं का की हा तीळच आहे का म्हणून. कारण आमच्या धनीला थोडीशी संशय यायला लागलाय. संशय म्हणजे मी जे बघितलंय का ह्याच्या आधीचा तीळ, ती तीळ वेगळा होता, ही जरा वेगळा आहे. ह्याची पानं वेगळी आहे. का इथे ना लागले ते हिवायला, कुणी निघायला कुण्याला फुलं लागायला लागलेत. आता इथं एक छोटासा झाड आहे, ह्याला फुलं पण लागायला लागले. छोटी छोटी फुलं आहेत, अजून उमलली नाही ती. ही आहे म्हणल्यावर का आहे तिथं एवढा आहे म्हणल्यावर ही जरा कडची घाण काढावं लागणार आहे का. होय अहो. तुमच्या पाठीमागे लय मोठा घेवड्याचा वेल आलाय. निघल नाही तर तुटल तसं टाकून द्या. हा तिथंच टाका, कारण ती वेलानी गुंडाळलाय त्याला. तिकडे खाचखुईलीचा पण एक आलाय तुमच्या पुढं. ती दिसतंय मला जर. हा तीच आहे तुमच्या पुढे. हा चाललाय तिकडं, आता जाऊ द्या. त्याच्यात दुसरा बी आहे बरं का ती.
काय ग काय म्हणते आता त्या वालाचं नाव लक्षात ये ना किंवा हा ती पान तुमच्या पुढे आहे ती कशाची पान आहे ती हीच की हा हा ही त्याला ही म्हणायचं ताप आल्यावर नाही का आपण पाण्यात टाकून आंघोळ करतो ही अशी नाव सुचत नाही तसंच झालंय मला अहो ते रोज आठवतोय की आपल्याला नाव समोर आहे वेल कितीतरी वेळा पण लक्षात येईन आता जाऊ द्या ही परत लक्षात येणार चालली आता एक वेळ झाली यांची कडला आणली आता ही दुसरी त्या तिथवर राहिलेली ती पण आणतात त्या कडला कसं वाटतंय मस्त वाटतंय ना शेतीतली कामं करायला आणि मला कधी वाईट वाटत होतं शेतीतली कामं करायला मस्त वाटतंय ना म्हटलं मग आता माझं आयुष्य गेलं की शेतीत पण एवढ्या मनापासून नव्हता हो करत तुम्ही म्हणजे असं आहे का मनापासून नाही म्हणजे मनापासूनच शेती केली मनापासूनच मनापासून खुरपत नव्हता हो सगळं करत होतो नाही नाही सगळं करत होतो टाइम नव्हता मला वेळ असला मी हे सगळं करतो वेळ नसल्यावर मला बाकीची कामं असते ती की नुसतं खुरपाय जमत नाही ह्याच्यावरच जमतंय का नाही बरोबर आहे की बाहेरची कामं सुद्धा करावं लागते ती बाहेरची कामं काय दिसत नसते ती काय काम आहे बाहेरचं सांगून मी उपयोग नसतो काय उपयोग नाही काय काय कामं असते ती बाहेरची काय असते ती कामं प्रपंचातली आणणं नेणं ठेवणं मागं पुढं बघणं सगळं करावंच लागतं होय गट्टू गट्टू कुठे आपली पाठ सोडत नाही मस्तपैकी बसलाय तुम्ही ते निमतेल आणलंय ना फवारा पंपात टाकल्यानंतर पाण्यात टाकल्यानंतर ह्याच्यावर बी फवारा मावा पडला टिळावर बी मारतो हा ह्याच्यावर हे झालंय मावा पडलाय जरा भेंडीवर पाणी आलंच नाही ना चल बरं खाली काय झालंय बघू काय झालं मोटर चालू केली पण इथं काय पाणी आहे नाही मोटर तर चालू आहे चालूच आहे मोटर तर खाली कुठंतरी निसटला असणार आहे 100% तर आता आम्ही दोघं जण चाललोय बघायला काय झालंय नेमकं कुठंतरी वाल निसटला असेल किंवा कॉक निघला असेल त्याशिवाय असं होत नाही पाणी चालू आहे खाली विहिरीत पाणी जात असेल असंच काहीतरी झालं असं नाही तर इथलं वालच उपसून निघला होता ते बसवलं आता पाणी येईल हे असं होतं बघा कधी कधी लक्ष द्यावं लागतंय टाक टाक बरं झालं ती काय बारकाय काय अजून ती काय खात नाही ती दूधच पिते 15-20 दिवसांनी काडी धरायला चालू होईल आलं पाणी आलं ना रे पाईप नीट धर रे बाप्या पाईप पाणी वाया चाललंय तर आपण इकडे येऊ जरा आपले मधमाशा कशा काम करते ते बघत ह्या टायमाला काय पराग येत नाही पण त्यांचं काम तर चालूच पाहिजे चालू आहे काम चालू आहे जोरात काम चालू आहे येणं जाणं जेवढं फास्ट तेवढं कुठेतरी ह्यांना शोध लागलेला असतो मधाचा चालू काय करतोय हांचील मला मोटर बंद केली का रे हांचील भरलं ना पाणी सगळं नाही तिकडचं नाही भरलं अरे भर नाही तिकड कसं काय बरं अरे ती मोटर पाणी वर जाते बघितलं का हा असं काय सगळं रिकामं झालं तरी वर पाण्यात वाहत होतं ठीक होत नाही पडत होत काय परत लागलं बघ दुकानाला ती आंधळी जखम झाली र म्हणजे आंधळ दुख आंधळ म्हणजे दुख झालेलं असलं का एखादं त्या जखमावर पुन्हा 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 लागणं म्हणजे आंधळ दुख म्हणायचं लेरीवर झालं महिना होत आलं दुकानला आणि बरोबर महिना बुटाने चिघळते महिना झाला अरे महिना कम्प्लीट 1 तारखेला लागले ना 29 ला का 30 ला 1 तारखेला पाणी आणाय गावात गेल्यावर खर्चटलंय गाडीवरनं जाताना पाय असा खाली का खर्चटलाय है ना वैल गावात तेवढा पाऊस झाला आणि ती तात्याची गावारी काय मला जमत नाही ती इकडे कुठे कळती ते कळत नाही हँडल जरा ही आहे तिचा मग ती अशी गाडी झाली तिची गाडी आवडताना पाय खाली आणि गाडी हा उंच पाय लगेच टेकतात तुमचं लक्षच नाही वाटत काम चालू आहे माझं आणि ती पाय असं चपल्या असे झाले आणि ती पळताना सुद्धा नीट पळत म्हणजे आणि पळताय तर केवढं माहितीये का हरणावने ढांगा टाकतय पाय लांबायचं ना उंटाचं जिराफाचं पाय कसं लांबा हा तसं आहे त्याचं पळ बरं जरा दाखव की अरे पळ खरंच लाजला ते हा नको मग काय चालू आहे आता
काय ना अभ्यास परीक्षा परीक्षा चालू आहे. परीक्षा चालू त्यांच्या आता. अभ्यास करा बाबा. परीक्षा झाल्यावर रोज एक पात आहे काय त्यावर होऊन जाईल की. तोवर होऊन जाईल. जीभ हातभर बाहेर काढतो का. काल एक जणांनी कमेंट केली, हा दादा तुम्ही असं म्हणताय की अभ्यास करणं तर शेती करावं लागेल. शेतकऱ्याने जर असं म्हणलं तर मग अवघडच आहे की. शेतकऱ्याचं जीवन कसं असतं, ज्या टायमाला प्रत्यक्षात तुम्ही शेती करताय त्या टायमाला कळतं का नाही. आम्ही कुठे चुकतो का. आमचा एखादा मुलगा नोकरी लागावा ही इच्छा आम्ही अपेक्षा जर ठेवली तर आम्ही कुठे चुकतोय का. नाही नाही तसं नाही ग. त्यांचं म्हणणं असं आहे की शेती कोणी करायचं. म्हणजे शेतकऱ्यांनी शेती करा. अहो नोकरदारांनी या की खाली जरा शेती करा. आणि शेतकऱ्यांना लागू दे नोकरी कुठेतरी. तसं नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, तर भाव द्यायचं. 4 रुपयाला पेंडे 3 रुपयाला द्या की 2 रुपयाला द्या की करते. हे नोकरदार वर्गच करतो ना. बोलल्यावर सगळ्यांना राग येतात अजून. ती चालू होतं त्यांचं. तर ती म्हणजे ती माणूस मी किती भारी बोलत होता की आईला पिंडी कमीत मागते ती असं. त्याला झट किती आहे हो. झट आहे, काम आहे, कष्ट आहे. बरं ती पूर्ण आयुष्य जाऊन त्याच्यात खाली हातात काय राहत नाही नाही. शेतकऱ्याचं. बरोबर आहे की. असं आहे जेव्हा शेतीला कुठला तरी जोडधंदा पाहिजे, काहीतरी पाहिजे नाही, तेव्हा आम्ही जरी आमच्या मुलांना शिक म्हणलं चांगलं नोकरी करायसारखं तरी पण आम्ही त्यांना शेती सोडून जाऊ नका हीच विनंती आहे. नाही शेती सोडून जाऊन बी देणार नाही आम्ही. ही माती सोडून कुठंच जाता येणार नाही. त्याला ती काय बनणार आहे, आयुर्वेदिक डॉक्टर कुठे गेला रे. शेती आलीच. शेती नाही, त्याचा संपर्क माती संग आलाच का नाही. माती त्या संग माती आलाच. ज्या वनस्पती येते त्याच्यावरच त्याला काम करायचं. ही माझं म्हणणं आहे. आणि आम्ही सगळी कामं त्याला शेतीतली सुद्धा शिकवतोय आणि ती करतोय तुम्ही बघताय. पण एवढंच की कॅमेरा पुढं जरा 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 लाजते ती. नको म्हणते ती. काम आपले दोन्ही लेकरं सगळं करतात का नाही. होय. आज काय मग भाजी दादा आज कुरडवाडीला गेलता. आज मला भाजी पाहिजे. काय नाही, काही सांगायचं नाही, काही नाही. मला काय सांगितलं, काजूची करते मग काजूची करते म्हणलंय ना. मला सगळं वाटण घाटण करून द्यायचं. हे काय हे माझ्या हातात करतो मी आहे की. थांबा की. त्याला आयती भाजी खाऊ घालतो, कारण की त्याच्या हातचं पोहे मी बऱ्याच वेळा खाल्ल्या. तुला देतो बाबा करून, मी काय काळजी कर नको. खुश खुश खुश. आपण दोघं बनवू भाजी. उद्या परीक्षा आहे पण ती मॅथचा पेपर परवा चालली. परवा बनवू. कुठली भाजी बनवायची नाही, पण आज मला काजूची भाजी पाहिजे. करून देते म्हणलं ना. करून देते म्हणलं ना. करते ती का. बघा ना कसं खोड्या करतं. लय खोड्या करतं. चला खोडपत्र जाई जरा आई. बोलणं गोड वाटतं, गप्पा गोड वाटतं, त्या काम वाट बघतोय समोर. एक 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 वळ न्यायची पुढं आपल्याला. तू काय बघतो. माझ्याकडे मी सुट्टी आहे. आपल्याला आता 3-4 महिने सुट्टी आहे कामाला. काय हसत्या मोडला हात तरी. मग रडत बसू का आता. तुझं कौतुक होय. रडत बसू म्हणजे मला बरं वाटेल. पकडतोय आता मी. मला लय राग आला. आयो आजी पडली तुझी ऍक्टिंग करते का. इतकी ओव्हर ऍक्टिंग लय झाली बाबा. एवढं नाही केलं. आणि मी अशी नव्हती चालत. आणि मी तशी चालली काय. मी तशी पडली का. असा हिसका दिला का. अरे बापा मी तशी पडली का. पण पडली का. पडली म्हणजे बेडवर जाऊन आता बेडवर जाऊन आता पाकिटला जाऊ का मी बेडवर. त्यांनी तुझं सांगितलं ग बेडवर जाऊन पडले आयो आयो करत होते. मग तुम्ही बघितलं ना किती झालंय ते. थोडा धक्का बिक्का काय असतं तर नसतं ना काय झालं. अरे तिथपर्यंत मी कशी गेली चालत तुलाच माहिती ना. मग कशाला आता नाव ठेवतो. माकड गप बोलू नको मला. मी भाजी बिजी काय करणार नाही आता. जा तुम्हाला भाजी पाहिजे नसतो ना. मी आहे रे बाबा, मी करून देतो तुला भाजी. करू की बेत आज. बर आजच का आज करायची तर आज करू. आता एवढ्यात गायींची जागा बदलली. 5:30 वाजलेले आहे. पण अडचण एक आली की आपली वर पाणी जी लावायची मोटर आहे, जी लहान मोटर आहे, आपण जी बारक्या टाकीवर बसली सिंटेक्सच्या टाकीवर जी टाकलेली आहे, तिच्या मोरव्यामध्ये कचरा अडकला आहे. त्याच्यामुळे ती पाणी काय वर फेका नाही. तर तिचा ती मोरवा खोलून ते कचरा काढावा लागणार आहे. तिकडं हे चालू आहे आमचं तुरीतली घाण काढायची. पण तिकडं जावं लागेल. होय का. जातो मी मग तिकडं. ठीक आहे. मोटरचं करावं लागलं की दुरुस्त. हां काय करायचं.
ते कचरा काढून परत अंधारचं ते मोटरचं दिसणार नाही काय नाही. जागा बदलली गायींची. करू की आता काय ही जी लय किचकड होतं ते तर झालंय आता. आता वळ काढा की म्हणजे लांबपर्यंत जाते वळ संपत्ती. टाइम झाला ग परत अंधार पडल्यावर. 2 मिनिटाचं काम नाही. अंधार पडला की झालं. आईचं चालू आहे भाकरी बनवायचं. हे जेवायला बसल्या आईने केली बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी भाकरी चालू आहे त्या तिथं. आणि ते ह्याची भाजी नाही का ग झाली त्या काटमाटाची. ते काय ते काढून ठेवले आता ते शिजवायचं. ते शिजवायचं त्याला तिखट मीठ लावायचं ना. हां शिजवून तिखट मीठ लावायचं. हां तिखट मीठ लावून मला बी बसायचं जेवायला भाकरी चालू आहे. लय गरम आहे रे. थांब जरा लय गरम गरम खायचं ना. पंखा लाव जरा दादा बटन दाब पंखे पंख्याचं होय रे. दाब म्हणजे दाब. हां आता ते गार लगेच. थंड वाजल गेलं बाहेर तर थोडा शितोडा झाला पावसाचा. तुम्ही इथं गरम व्हायला लागलं मला शिवली. बरं. तर आपण ताट वाढून घेतलं. दोडक्याची भाजी बटाट्याची पण भाजी मी ह्याच्यात मिक्स करणार आहे. मिक्स व्हेज. बस. आणि तोंडी लावायला शेंगदाणा आहे. सगळ्यांनी जेवायला